जय श्री माताजी. आपण सर्वजण श्रीमाताईंच्या प्रतिमेकडे पाहून प्रणाम करूयात आणि हळुवारपणे बंधन घालू. परमपूज्य श्री माताजी, आपणच साक्षात श्री आदिशक्ती आहात. आपल्या परमकृपेत आपल्या निर्मल चरणी ध्यान करण्याची अनुमती आम्हा सर्वांना प्रदान करा. आता आपण हळुवारपणे डोळे मिटूयात आणि आपला उजवा हात जमिनीवर ठेवूयात. आपलं संपूर्ण चित्त आपण आपल्या डाव्या हाताच्या तळव्यापासून सहस्रार आणि सहस्रारापासून उजव्या हाताच्या तळव्याद्वारे धरणी मातेकडे 7 वेळा नेऊयात. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत कृपा करून आमची डावी बाजू संतुलनात आणा. श्री महाकाली साक्षात. ओम तमेव साक्षात श्री महाकाली साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवे नमो नमः. आता आपण आपला उजवा हात मांडीवर ठेवूयात आणि डावा हात कोपरात वाकूयात, आकाश तत्वाकडे करूयात. आपलं संपूर्ण चित्त आपण आपल्या उजव्या हाताच्या तळव्यापासून सहस्रार आणि सहस्रारापासून डाव्या हाताच्या तळव्याद्वारे आकाश तत्वाकडे 7 वेळा नेऊयात. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत कृपा करून आमची उजवी बाजू संतुलनात आणा. श्री महासरस्वती साक्षात. ओम तमेव साक्षात श्री महासरस्वती साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवे नमो नमः. आता आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूयात. आपलं संपूर्ण अटेन्शन आपण आपल्या मध्य मूलाधार चक्रामध्ये गोलाकार क्लॉकवाईज 7 वेळा फिरूयात. परमपूज्य श्री माताजी,
आपणच साक्षात श्री निर्मल गणेश आहात. आपल्या परमकृपेत आमच्या मूलाधार चक्राच्या उत्थानाच्या आड येणाऱ्या सर्व बाधा, आमच्यामध्ये श्री गणेश तत्व जागृत होण्याच्या आड येणाऱ्या सर्व बाधा कृपा करून आपल्या निर्मल चरणी समर्पित करून घ्या व आमच्यामध्ये श्री गणेश तत्व जागृत करा. आम्हाला श्री गणेशांसारखे अबोधित व पवित्र बनवा. श्री निर्मल गणेश साक्षात. ओम तमेव साक्षात श्री निर्मल गणेश साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवे नमो नमः. आपलं संपूर्ण अटेन्शन, आपलं संपूर्ण चित्त आपण आपल्या मध्य नाडीवर म्हणजे आपल्या सुषुम्ना नाडीवर, जिथे साक्षात श्री महालक्ष्मीचं स्थान आहे, त्यावर स्थिर करण्याचा प्रयत्न करूयात आणि श्री महालक्ष्मी साक्षात मंत्र घेऊयात. ओम तमेव साक्षात श्री महालक्ष्मी साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवे नमो नमः. आता आपण आपला उजवा हात आपल्या ओटीपोटावर डाव्या बाजूला दाबून धरूयात. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला शुद्ध आणि निर्मल विद्या प्रदान करा. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत कृपा करून मला शुद्ध व निर्मल विद्या प्रदान करा. कृपा करून मला शुद्ध आणि निर्मल विद्या प्रदान करा. आता आपण आपला उजवा हात आपल्या मध्य नाभी चक्रावर ठेवूयात. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला समाधानी बनवा. आमच्यामध्ये लक्ष्मी तत्व प्रस्थापित करा. आमच्यामध्ये लक्ष्मी तत्व जागृत करा. आता आपण आपल्या उजव्या हातात आपल्या नाभीच्या भोवताली म्हणजे आपल्या भवसागरावर गोलाकार क्लॉकवाईज साथ. परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री अधिगुरु दत्तात्रय आहात. आपल्या परमकृपेत कृपा करून आमच्यातील गुरुतत्व जागृत करा. कृपा करून मलाच माझा गुरु बनवा. कृपा करून आम्हालाच आमचा गुरु बनवा. तर आपण आपला उजवा हात आपल्या हृदयावर ठेवायचा डाव्या बाजूला. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे. मी मन नाही, बुद्धी नाही, शरीर नाही, अहंकार नाही. मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे. मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे. कृपा करून आपण आमच्या हृदयामध्ये विराजमान व्हा. तर आपण आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या मानेवर डाव्या बाजूला दाबून धरूया. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी निर्दोष आहे. मी निर्दोष आहे. मी निर्दोष आहे. मी कुणाचाही दोषी नाही. मी निर्दोष आहे. तर आपण आपला उजवा हात आपल्या कपाळावर आपल्या आज्ञाचक्रावर दाबून धरूयात. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी माझ्यासहित सर्वांना अगदी हृदयापासून क्षमा केली आहे. माझ्या मनात कुणाबद्दलही राग नाही, द्वेष नाही. मी माझ्यासहित सर्वांना अगदी मनापासून क्षमा केली आहे. कृपा करून आम्हाला सदैव क्षमाशील बनवा. तर आपण आपल्या उजव्या हातात आपल्या सहस्रारावर घट्ट दाबून धरूयात आणि जागच्या जागी गोलाकार क्लॉकवाईज साखर. परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला निर्विचारिता प्रदान करा. कृपा करून आमच्याकडून ध्यान करून घ्या. तर आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूयात. आपलं संपूर्ण चित्त, संपूर्ण अटेन्शन आपल्या दोन्ही हाताच्या तळव्यामध्ये केंद्रित करूयात आणि ह्याच अवस्थेमध्ये आपण श्रीमातांची अमृतवाणी ऐकूयात. म्हणजे श्री गणेशचं बॅलन्स आहे ते फिक्स करण्यासाठी आपलं लक्ष डायबिटीसकडे घालतो. डायबिटीसचा मनुष्य लगेच कमी काम करू लागतो. त्याच्यावर हार्ट अटॅक सुद्धा की जर तुम्ही अत्यंत डोक्याचं काम केलं तर हार्ट अटॅक येतो. आता हे बघितलं का संतुलन? डोक्याचं काम केल्यामुळे हार्ट अटॅक येतो. हे गणेशाचं कार्य. कारण गणेशाला आपण पाहिलेलं आहे की त्याचं स्वस्तिक अशा रीतीने आणि असं बनवलेलं म्हणजे दोन ज्या ह्या सत्या एकाच्या येतात पैकी जी डावीकडून अशी शक्ती येते ती म्हणजे महाकालीची शक्ती आहे आणि जी उजवीकडनं येते ती महासरस्वती. किंवा मधोमध जे त्याचा जिथे त्याचा मिलनबिंदू आहे तो मिलनबिंदू मात्र
महालक्ष्मीच्या लाईनमध्ये, महालक्ष्मी सुद्धा मधून महालक्ष्मी सुद्धा. लेफ्ट साईड सिम्पथॅटिक नर्वस सिस्टम जी आहे ती महाकालीच्या शक्तीने चालते, म्हणजे इच्छाशक्तीने चालते. आता एखाद्या माणसाच्या इच्छेविरुद्ध फार कार्य झालं आणि त्याला फार त्रास झाला, त्याच्या कोणत्याही इच्छा पूर्ण नाही झाल्या, त्याला वेळ लागला, त्याला हार्ट अटॅक नाही आला. हार्ट अटॅक त्या माणसाला येईल ज्याला पुष्कळ पाहिजे, त्याला हेही पाहिजे, तेही पाहिजे, उद्या तिथलं प्लॅनिंग पाहिजे, ते करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, देश कार्याला निघाले, नंतर राष्ट्र कार्याला निघाले, काय काय उगीच म्हणजे डोक्याचे नुसते भ्रम आहेत म्हणायचे. काही कोणी कार्य केलेलं नाही, केलेलं असतं तर काहीतरी दिसलं असतं समोर, नुसते भांडणं लावून ठेवले तापाचं. आता हे जे कार्य आहे ते आपण बाहेरचं फार कार्य करतो, हे कार्य केलं पाहिजे, ते कार्य केलं पाहिजे, त्याच्याबद्दल विचार केला पाहिजे. या सर्व गोष्टींमुळे आपली जी लेफ्ट साईड आहे, जिला आपण इरा नाडी असं म्हणतो, किंवा जे महालक्ष्मीचं जे तत्व आहे ते कमजोर होऊन जातं. ते कमजोर झाल्याबरोबर त्याच्यामुळे जे काही प्लावित आहे किंवा त्याच्यामुळे सप्लाय जे काही आपले ऑर्गन्स आहेत त्या सगळ्यांवर धोका पडतो. त्याची मी आपल्याला सांगितलेलंच आहे की युट्रस, किडनी, डायबिटीज, ज्याला पॅन्क्रियासमुळे, स्प्लीनचे त्रास, नंतर हार्ट, हे सगळे रोग माणसाच्या अतिविचारामुळे होतात आणि त्याचा बॅलन्स श्री गणेश आणून देतो. हे श्री गणेशाचं कार्य आहे. म्हणून तुम्ही पाहिलं असेल की लोक जरी अगदी फार बिझी असेल तरी गणेशाचं देव दिसले तर नमस्कार करू शकतो. आता इथे सिद्धिविनायकाला सुद्धा नुसती रांग लागते, पण त्याला काही अर्थ आहे का? ते तरी करून तेव्हाच फायदा होईल जेव्हा तुमच्यामध्ये आत्मसाक्षात्कार आलेला. जर तुमच्यात आत्मसाक्षात्कार आला नाही, जर तुमचं परमेश्वराची कनेक्शन नाही, तर तुम्हाला हेही कळणार नाही की हा कशाला एवढा सिद्ध आहे आणि तो कशाला आहे. सिद्धिविनायक हे खरे देव आहेत की कोणते खरे देव आहेत हे सुद्धा तुमच्या लक्षात येणार नाही. कोणता खोटा गुरु आहे, कोणता खरा गुरु आहे हेही तुमच्या लक्षात येणार नाही. म्हणजे हे जे बीज तुमच्यामध्ये गणेशाचं आहे ते कुंडलिनी उठल्यावर, कुंडलिनीला सगळं आधी सांगून समजावून सांगतात की ह्या ग्रस्ताला हे त्रास आहे. ही कुंडलिनी दाखवते, ही द इन्फॉर्मर म्हटलं पाहिजे. ते सगळं सांगत असतात की आता ही कुंडलिनी उठली की लगेच तुमच्या लक्षात येईल. एखाद्या लिव्हर असली की तिथे जाऊन धकधक धकधक तुमच्या डोळ्यांनी दिसतं. जर नाभी चक्र धरलेलं असलं तर नाभी चक्रावरती जर पकड असली म्हणजे नाभी चक्र दाखवा. नाभी चक्र जर असलं तर नाभी चक्राच्या खालची जी कुंडलिनी जेव्हा उठेल तर तुमच्या डोळ्याने तुम्ही बघू शकता अशी धकधक मारेल. किंवा एखाद्या माणसाला समजा भूतबाधा असेल तर सबंध पाठीवरती ते असं धाक 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 सबंध पाठ तुम्हाला आश्चर्य वाटेल. आम्ही त्याच्यावरती सीन केलेला आहे, तुम्हाला आश्चर्य वाटेल किती स्पष्ट दिसते. कुंडलिनी जरी उठते आमच्यामुळे ह्याच्याबद्दल काही शंका नाही, कुंडलिनी उठते. पण जर गणेश तत्व खराब असलं तर तो परत ओढून येईल खाली. ती वरपर्यंत आली तरी परत धस्कन खाली जाणार. असे बरेच इथले गुरु एक पुण्याला गुरु होते, त्यांचे अनेक शिष्य होते. शिक्षकच होते ते, काय करत असत माहिती आहे. पण त्यांचं वैशिष्ट्य हे की कुंडलिनी वर जरी आम्ही आणली आणि बांधली तरी पटकन ते खाली ओढून जायचे. आणि त्यांनी काय गणेश तत्वाला हानी केलेली आहे देवाला ठाऊक. त्यांनी कुठे काय हात घातला की काय केलेलं आहे काही माहिती नाही. पण त्यांचं जे आम्ही पाहिलेलं आहे ते हे की कुंडलिनी हा मुखात खाली पडते आणि 7 वेळा जरी तुम्ही कुंडलिनी उचलली तरी परत खाली जाते. तेव्हा आता ते काय करत होते म्हणून मी बरेच ह्या गुरुग्रंथालांच्याकडे जाऊन सुद्धा आले बघण्यासाठी, पाहण्यासाठी करतात तरी का. तेव्हा पुष्कळच्या लोकांना मी हे पाहिलेलं आहे की अत्यंत घाणेरडे आणि अनुचित प्रकार प्रथम ते गणेश तत्व खराब करतात काही ना काही बहाण्याने. ते म्हणतात की कुंडलिनीला उचलायला मुळे आम्हाला खाली हात घालायला पाहिजे. म्हणजे बघा गणेश तत्व म्हणजे लहान बालकासारखं तिथे बसलेले आपल्या आईच्या लज्जा रक्षणात आणि गणेश तत्वाने आपल्या सेक्सची सुद्धा चालना आहे. तेव्हा जे लोक असं म्हणतात की सेक्सनी आम्ही कुंडलिनी जागरण करू म्हणजे ते असंच म्हणून आले की गणेशाचा आम्ही वाईट संबंध त्याच्या आईशी म्हणजे कुंडलिनीशी लावतो. तो तिथे बसलेला आहे, त्या मार्गाने जर कुणी गेला तर तो तडाख मारतो. आमच्याकडे अशी पुष्कळ मंडळी आली आहेत की ज्यांनी सांगितलं की माताजी आमची कुंडलिनी जागृत झाली. म्हटलं असं का? मग काय होतंय आता आम्ही तुमच्यासमोर असं सांगतो होऊन राहिलं. मग म्हटलं असं का होतंय तुमचं? कुंडलिनी जागृत झाली म्हणजे थंडचा वारा यायला पाहिजे आता. पण त्यांच्या इथपर्यंत की गळ्याला इथून इथपर्यंत सबंध असे मोठमोठाले फोर्स लिस्टर सारखे आलेले आणि त्याचं सारखं पाणी निघतंय. काही लोकांच्या अंगात इतकी गरमी. दिल्लीला एका माणसाने मला हे केलं, पार केली 3दा की माताजी माझी कुंडलिनी जागृत झाली, मी काय करू. मी तेव्हा मुंबईला नव्हते, आणखीन दिल्लीला असल्यामुळे तो कुठेतरी होता. मी त्याला म्हटलं की पार करा आणि त्याला बोलून द्या. पण मी तिथं दिल्लीतनं निघाले आणि तो तिथे पोहोचला. तर माझ्या बहिणी सांगत होत्या की तो सारखा इथून तिथे असा धावत असायचा जसं काय त्याला 1000 मुंग्या चावल्या आहेत किंवा काही 1000 विंचू चावले, तिथून तिथे धावत असत. आता दिल्लीला ते गृहस्थ आहेत
सुसाईड इन्स्टिट्यूटमध्ये डॉक्टर बत्रा म्हणून ते आले. ते असे जसे आपण आलात तसे एका प्रोग्रामला आले. ते त्यावेळेला मी क्युअरिंग करत असे लोकांचं, आता काही करत नाही पण तेव्हा करत असे. तर ते ओरडायला लागले, माताजी मला बघा, मी महिन्यापासून असा छळला गेलो आहे, माझ्या विंचू मला चावलेले आहेत, माझी कुंडलिनी जागृत झाली आहे, लोक म्हणतात अमुक झालं. तर म्हटलं बसा 2 मिनिटं. तरी त्या अगदी त्याला धीर झाले ना त्या माणसाला. नंतर मी त्याच्याजवळ गेले, 5 मिनिटात त्यांना शांत केलं. कारण ही पृथ्वीवर उभे होते ते तुम्ही आज बसलात, मला फार आनंद झाला. म्हणजे आज अगदी बरोबर संबंध योग जुळलेला, त्या पृथ्वी मातेने ओढून घेतली त्याची संबंध जुळले. आता ते तुम्ही कसं पृथ्वीला सांगणार की हे पृथ्वी माते माझी तू गरमी ओढून घे? ओढूनच नाही घेणार तुमची, पण सहयोगाची ओढून घेते. त्याला कारण असं आहे की एकदा ते तत्व तुमच्या जागृत झालं तर तेच तत्व ह्या पृथ्वीत असल्यामुळे, त्याच तत्वावरती ही पृथ्वी चालत असल्यामुळे ती अगदी ओढून घेते. आणि म्हणूनच आपल्यामध्ये हे तत्व जागृत ठेवलं पाहिजे, पावित्र्य हे ठेवलं पाहिजे माणसाने. इतकंच नाही पण सहयोगामध्ये मग त्या पावित्र्याचा जो पुतळा, त्याला चालवणारा जो राजा आहे, त्या देशामध्ये जो राज्य करणारा राज्यकर्ता आहे, अशा श्री गणेशाला त्रिवार नमस्कार करू आणि त्याच गणेशासारखं आपल्यात पावित्र्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता ज्या गोष्टी सांगू नयेत आणि जे लोक सांगत आहेत ज्याबद्दल पुष्कळ वाच्यता झालेली आहे आणि लोक बोलत आहेत, आणि अशा रीतीने पुष्कळ तांत्रिकांनी सुद्धा आपल्या देशामध्ये आक्रमण केलेलं आहे. त्यांचं आक्रमण राजकीय नसतं पण इतकं अनैतिक आणि इतकं घातक आहे की त्याचेच आज आपण भोग उचलून राहिले. ह्या तांत्रिकांनी सगळ्यात घाणेरडेपणा 6व्या शतकात अतिशय केला. त्याला कारण अशी की त्यावेळेचे राजे म्हणजे फार खुशाल सैनी असे, लोकांच्या पैशावरती त्यांना जास्त पैसा झाला म्हणजे हे साधू गणेश तत्व खराब करा. पैसा जर माणसाला अति आला म्हणजे पहिल्यांदा तो गणेश तत्वाच्या मागे लागतो. तरुण मुलींच्या मागे लागणे, लहान अबोध मुलींच्या मागे लागणे, हे त्याच्यातले पैसा. हे सुद्धा जे लोक करतात त्याच्यातही तेच आहे की कोणती अबोध त्या दिसली की त्याला हाणायचं, कुणी अबोध मनुष्य दिसला की त्याला मारायचं, आपलीच अबोधिता खतम करून टाकायची, हे शेवटलं. तर ह्या खुशाल चेंडू आणि सैनी लोकांच्यासाठी या विलासी, म्हणजे त्याचे राजे महाराजे म्हणजे खैतर विलासी लोक होते. आणि त्यांचे जे मंत्रीगण होते ते बहुतेक जैन होते. आता जैन लोकांचं एका स्थितीला जाऊन इतकी कर्मठता त्या लोकांमध्ये आली, इतकी मूर्ख कर्मठता आली की तितकी मला वाटतं हिंदुस्थानातल्या कोणत्याही धर्मात आली नाही. अत्यंत कर्मठ लोक झाले ते. कारण इतर धर्मामध्ये तरी सुद्धा थोडंसं बॅलन्सिंग आहे, पण जैन लोकांच्या ह्याच्यात अत्यंत कर्मठता आली. आणि मी एका जैनाला विचारलं सुद्धा, एक फार मोठी जैनी साधू माझ्याकडे आले ते. मी म्हटलं की का तुम्ही महावीरांनी मनन करा सांगितलं तरी देवळं बांधून आणि हे देव स्वप्न करून आणि नागवं फिरून हे काय धंदे काढलेलं, हे कशाला करता तुम्ही, ह्याची काय गरज आहे तुम्हाला, आधी मनन करा, मननाने परमेश्वराला मिळवा. तर त्यांनी सांगितलं की आम्ही अशासाठी करतो की मनन वगैरे केलं की आमच्यात सिद्ध्या यायच्या, सिद्ध्या आल्या म्हणजे आम्ही भूतासारखे ओरडायचो, हे करायचो ते करायचो. बरं म्हटलं कबूल, त्यावेळेला ते झालं असेल तुमचं, अतिशयतेमुळे असं झालं असेल. पण आता ही स्थिती आलेली की आता तुम्ही मननाला बसा आणि पार होऊन जा. पण अजूनही आमच्यात आहे पुष्कळ जैन लोक आलेले आहेत. आता नगरला अनेक जैन ह्या गोष्टीमुळे पार झाले, कारण त्यांना दिसलं की हे फालतूचे धंदे करून आजपर्यंत काय आपल्याला परमेश्वर मिळालेला नाही. असेच अनेक लोक ज्यांनी परमेश्वराकडे आटोकाट प्रयत्न करून जर परमेश्वर मिळवला नाही तर आता काहीतरी नवीन असलं तर बघावं म्हणून आलेले सहयोगात पार झालेले आहे. तर माझं म्हणणं असं आहे की आपल्यामध्ये कर्मठ लोक फार आहे, कर्मठता आपल्यामध्ये कमी नाही आहे. महाराष्ट्रात तर फारच कर्मठ आहे. म्हणजे सकाळी 63दा हात धुतलं पाहिजे, कुणी सांगितलं माहिती, तर त्या बाईने जर 62दा धुतला आणि 63 धुतलं नाही तर रात्रभर तिला झोप येणार. काहीतरी इतक्या वाट्या वळल्याच पाहिजे, अमुक लाख अमुक केलंच पाहिजे, पण जे केलं पाहिजे ते मात्र नाही. म्हणजे वाट्या वळायच्या आणि त्यावेळेला आपल्या सोन्याची किंवा मुलीची काहीतरी वाईट गोष्ट सांगत बसायची, असा आपल्याकडचे प्रकार आहेत. त्यापैकी सांगायचं म्हणजे असं की सहयोग हा प्रत्येकाला मिळणार नाही. एऱ्या गबाळ्याचे काम नव्हे. रामदासांनी सगळी आमची जी काही कार्याची पूर्वपीठी काय ती संबंध बांधलेली. जर तुम्ही दासबोध वाचला तर आम्हाला मग तुम्हाला काही सांगायला नको, त्यांनी सगळे सांगून ठेवलेलं आहे. आणि तेच खरं, ज्या माणसामध्ये कॅलिबर असेल आणि जो खरोखर त्या पट्टीचा असेल त्याच माणसाला खरोखर सहयोग साधतो. सगळ्यांना साधत नाही, वळतो म्हणजे व्हायब्रेशन येतील फार वाल पण परत गेले कामाचं. असे आम्ही हजारो लोकांना व्हायब्रेशन दिले, हजारो. या मुंबई शहरात निदान तरी 10,000 माणसांना मी व्हायब्रेशन केले, पण त्यातले किती लोक खरोखर याच्यात पुढे आले तर म्हणायला फार कमी. कारण लोकांची दृष्टीच मुळी उंचाकडे जाते. मग आम्हाला एक आमचे आहेत फार मोठे गुरु, आम्हाला मानता सुद्धा फार, त्यांनी लोकांसहित आम्ही इथे
ते मला म्हणत होते, माताजी गाढवांना गाढवांचंच काम दिलं पाहिजे, तुम्ही कशाला रिअलायझेशन देत बसला, तुम्हाला काय इतकी गरज पडली तर. म्हटलं गरजच पडली आहे, वेळ आलेली आहे त्याची, वेळ आलेली आहे. जर आता रिअलायझेशन झालं नाही, हा शेवटला निवाडा, ते लास्ट जजमेंट आहे. आता चालायचं नाही होतं, आता जजमेंट घेऊन घ्या आपलं स्वतःचं. त्याच्यावरती जो काही होणार आहे, पुढचं जे काही इन्फॉर्मेशन येणार आहे, त्याच्यामध्ये 11 रुद्र येणार आहे. 11 रुद्र म्हणजे एकच रुद्र ह्या सबंध विश्वाला संपवण्यासाठी समर्थ आहे. पण जेव्हा 11 रुद्राची तुम्ही त्यांची कल्पना करू शकत नाही, ते अगदी संबंध संपवून टाकतील. त्याच्या आधी ज्या लोकांचा निवाडा व्हायचा तो निवाडा आता सहयोगाने झाला पाहिजे आणि तो लोकांनी घेतला पाहिजे. पण बहुतेक लोकांचं असं असतं, लहान लहानशा गोष्टीवरती लोक विसरतात आणि लहान लहानशा गोष्टीवर निघून जातात. पैसे जर आम्ही थोडे पैसे घेत असतो किंवा एखादा तमाशा वगैरे केला तर लोकांना जास्त आवडेल. मी म्हटलं की तुम्ही किती पैसे देणार ते सांगा मला, किती पैसे तुमच्याकडे द्यायला. म्हणजे मनुष्याच्या अहंकारा जर पुष्टी दिली तर मनुष्याला तयार आहे. पण सहयोगामध्ये हे सांगायचं असतं की हे सगळं काही परमेश्वर करतं, हे सहज घडतं. एका फुलातनं जसं फळ निघतं तसंच तुमचं सुद्धा होणार आहे. आणि जसे तुम्हाला नाक, डोळे, तोंड आणि ही मानव स्थिती आलेली आहे, तशीच ही अतिमानव स्थिती सुद्धा परमेश्वरच तुम्हाला, हे एक तुम्हाला गिफ्ट आहे, दान आहे, परमेश्वरच तुम्हाला देणार आहे. तुम्ही या बाबतीत काही करू शकत नाही. पण ही भूमिका बांधायला मनुष्य म्हणून तळत नाही. त्याला एवढा अहंकार त्याला झालेला आहे, त्याला वाटतं की जोपर्यंत मी डोक्यावर 10 दिवस उभा राहणार नाही तोपर्यंत मला काय मिळणार आहे. एक अगदी लक्षात घेतलं पाहिजे की ज्या परमेश्वराने अशा अनंत गोष्टी करून ठेवलेल्या आहेत, जे आपण काहीही करू शकत नाही, कोणतंही जिवंत कार्य आपण करू शकत नाही, तिथे आपण अतिमानव करीत असेल तोच पण. पण एवढंच होतं की पार झाल्यावर फक्त मनुष्य योनीतच मनुष्याला समजतं की आपण पार झालो, पहिली गोष्ट. दुसरी त्याच्यात ही शक्ती येऊन जाते की तो दुसऱ्यांना पार करू शकतो, त्याच्यातनं ती शक्ती वाढते, तो एक अकर म्हणू शकतो. म्हणजे त्याला देवत्व प्राप्त होतं, तो स्वतः देवत्वात येतो. आता पुष्कळचे लोक आहेत, त्यांनी गुरु वगैरे ठेवले आहेत, गुरु आहेत, मोठमोठे गुरु आहेत, पण त्यांच्या शिष्यांमध्ये कोणामध्ये देवत्व आलेलं मी पाहिलं नाही, काही ट्रान्सफॉर्मेशन झालेलं पाहिलं. जिथे होते तिथे, किंवा जरी झालं असेल तरी ते भयाने किंवा श्रद्धेने, पण आतून ते घटित झाले नाही, ती घटना घडलेली नाही, ते ट्रान्सफॉर्मेशन आतून झालेलं नाही. म्हणजे ह्याचा जर रेडिओ करायचा म्हटला किंवा फुलाचं फळ करायचं म्हटलं म्हणजे संबंधच बदलतो, त्याची स्थिती मात्र कोणाला आलेली नाही. तेव्हा सांगायचं असं आहे की त्यासाठी आपलं गणेश तत्व जे आहे त्याला आधी आपण सांभाळलं पाहिजे. आजकालच्या काळामध्ये नाना तऱ्हेचे आपण बघतो की जाहिराती चालतात आणि संबंध जाहिराती, संबंध बिझनेस, संबंध सो कॉल्ड ॲडव्हान्समेंट झाला म्हणते किंवा डेव्हलपमेंट जे वेस्टर्न कंट्रीजमध्ये झालं, जे खड्ड्यात गेले आता, ते त्यांचा सर्वनाश झालेला आहे. ते इतक्या दुःखात पडलेले आहेत की रात्रंदिवस आता ह्याच योजना करत बसलेत की आम्ही आत्महत्या कोणत्या प्रकारची करावी, ही त्यांची स्थिती आलेली आहे. तेव्हा तुम्ही त्या मार्गाला जाताना एक वेळ विचार करून बघितला पाहिजे की आपण काय हे सगळं करत आहोत, त्याला काहीतरी अर्थ लागला पाहिजे. आपण आज मानव स्थितीला आलो तर आपल्याला सुद्धा काहीतरी अर्थ लागला पाहिजे. आयुष्यभर तेच सांगण्यात काय अर्थ नाही. तसंच जी मंडळी परमेश्वराला सोडून निघाली, तशी जी परमेश्वराच्या नावाला नुसती चिकटून आहे, सकाळपासून देवाला दिवा दाखवला, घंटी मारली की चालले ह्या दृष्टीने, किंवा तेच मी 63 वेळेचं जे सांगितलं, अशा तऱ्हेची जी कर्मठ मंडळी आहे त्यांनी समजून घेतलं पाहिजे की अशा तऱ्हेच्या फुकाच्या गोष्टींनी परमेश्वर मिळणार नाही. परमेश्वर आपल्यामध्ये आहे, तो जागृत केला पाहिजे, जागृत राखला पाहिजे आणि दुसऱ्यांच्यामध्ये जागृत केला पाहिजे. हा सहयोगाचा संदेश आहे. तर कुंडलिनी ही आई आणि गणेश ही त्याची कृती आहे, तिची कृती आहे आणि गणेश हे तिचं मूल आहे. आपल्यामध्ये असलेली कुंडलिनी ही गणेशाच्या नुसत्या हातावर फिरत असते. गणेशाच्या हातात तुम्ही पाहिलं असेल पोटाळ पुष्कळाने बांधतात, ते पोटावर त्यांच्या सर्प बांधलेला असतो किंवा पुष्कळांच्या हातामध्ये गणेशाला म्हणतात की 4च हात आहेत. हळुवारपणे डोळे उघडूयात, श्रीमाताईंच्या प्रतिमेकडे पाहून प्रणाम करूयात आणि बंधन घेऊयात. जय श्रीमान.